रूप पाहता लोचने सुख झाले हो साजले सुख झाले हो साजले सुख झाले हो थोड़ा कडक करावा हेलो एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता सूक्ष्म दुस्तर मोडोनिया
मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजे भारत आले ऐसा विठोबार कुमारे विठोबार कुमारे विठोबार कुमारे जय विठोबार कुमार काळे विठोबार कुमारे विठोबार कुमारे विठोबार कुमारे बोला कुंडली कमळदेव हरी जगद्गुरु तुकाराम महाराज जगदंबा माता की जय श्री संत सेवालाल महाराज बोलो रे भाई सब भारत माता की जय चलो चलो एक विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजे भारत आले ऐसा लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजे भारत आले ऐसा तुका म्हणे महापातकी पतित तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजे भारत आले ऐसा समचरण सरोजं सांद्रणीला पदाभो जगन्नीत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी मालां कंदरं कंजनेत्रं सदैवलासो विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा पावन झालो चराचरी गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हृदयांचे केले स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा नामाचं महत्व सांगणारा सुंदर असा अभंग आजच्या या सेवेसाठी निवलेला आहे विठ्ठल 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 विठ्ठल
एक नंबर भजन केलं. सर्वांचा आभार. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरसा आवडीने. मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. भगवान परमात्म्याच्या नामाचा अमृतपान केल्यानंतर नामाचा प्रभाव असा आहे ते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. अभंगाचा शेवट. तुका मने महा वाटते पतित. तुका मने महा वाटते पतित.
पातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे भगवान परमात्माचं नामस्मरण केल्यानंतर किती जरी आपल्याकडून पाप झाला असेल कळत न कळत बरं का महापातकी जीवांचा उद्धार करतो भगवान परमात्माचं नामस्मरण. नामामध्ये एवढा प्रभाव आहे जसं काही तृणाग्नी मेळे समरश झाले तैसे नामे केले जपत हरी. गवताच्या 100 पेंड्याचं जळायचं ठरलं किती काडी पेट्या लागतील हो. एक डब्बीची काडी हजारो गवताच्या पेंड्यात जळून भस्म करते. त्याप्रमाणे एक भगवान परमात्माचं नामस्मरण हजारो जन्माचं पाप नाहीस भस्म करतं. म्हणून नामाचा असा महिमा आहे. वाल्या कुळांचा उद्धार झाला बरं का. या ठिकाणी सगळ्या पापी जीवांचा उद्धार झाला. म्हणून सर्व आपल्याकडून जर पाप काही कळत नकळत झाले असेल त्या पापाचं नायनाट जर करायचं असेल तर भगवान परमात्माचं नामचिंतन आहे. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. पोडी पाषाणाला पाला पोडी पाषाणाला पाला पाषाणाला पाला. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. पाषाणाला सुद्धा पान्हा फोडणारा असं भगवान परमात्माचं नामस्मरण आहे. त्या नामस्मरण करून भक्ती मार्गाने जाऊन आलेल्या मानवी जन्माचं सार्थक करून घ्या. भगवंताच्या नामचिंतनाबरोबरच काही माणसाचा धर्म आहेत. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे कुणांना व्यर्थ शिनवावे कुणांना व्यर्थ हिनवावे समस्त बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे. सर्वांवर प्रेम करा. आई वडिलांची सेवा गोमातेची सेवा देशाची सेवा राष्ट्राची सेवा सर्व सेवा करा. कारण का ज्याची खरी सेवा त्याच्या भय नाही जीवा. ज्या पवित्र पावन देशामध्ये आपला जन्म झाला ही भारत माता आहे बरं का. म्हणून देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अंतकरणामध्ये राहू द्या. ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये आपण जन्माला आलो त्याच भूमीमध्ये छत्रपती शिवाजी राजांसारखं रत्न जन्माला आलं. त्या छत्रपती शिवाजी राजांचे शूर मावळे आपण आहोत. आपण काही साधे माणसं आहोत बरं का. काय केलं या राजाने काय केलं माझ्या छत्रपती शिवाजी राजानं एका एका या बहिणीचं रक्षण करण्यासाठी हजारो मावळ्यांनी आपला प्राण कुर्बान केला. कधीतरी त्यांचं स्मरण केलं पाहिजे कधीतरी त्यांचा आठवण केली पाहिजे आणि त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे बरं का. काय केलं या राजाने साऱ्या शस्त्रूच्या माना उडवून विकू द्या साऱ्या शस्त्रूच्या माना उडवून भगवा झेंडा फडकविला. माझ्या राजानं माझ्या शिवबानं महाराष्ट्र घडविला. माझ्या राजानं माझ्या शिवबानं महाराष्ट्र घडविला. साऱ्या शस्त्रूच्या माना उडवून साऱ्या शस्त्रूच्या माना उडवून भगवा झेंडा फडकविला. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी. माझ्या राजानं माझ्या शिवबानं महाराष्ट्र घडविला. 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 महाराष्ट्र घडविला महाराष्ट्र घडविला. काय केलं या राजाने महान असा राष्ट्र घडविला बरं का. ज्या आईच्या पोटी छत्रपती शिवाजी राजांसारखं रत्न जन्माला आलं ती माऊली किती भाग्यवान असेल. शिवाजी महाराज जन्माला येण्याचा आगीचा इतिहास आठवा. भयंकर परिस्थिती होती. जुलूम जबरदस्ती अन्याय वाढत चाललेला होता. अशा भयानक परिस्थितीमध्ये किसी के पेट में से पाप पैदा होता था किसी के पेट में से सांप पैदा होता था किसी के पेट में से बाप पैदा होता था. लेकिन जिजाऊ ऐसी माँ भाइयों उनके पेट में से बापों का बाप पैदा हुआ था बापों का बाप पैदा हुआ था. माझ्या जिजाईची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या जिजाईची पुण्याई
कशी आली व फळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला होती त्याची जाऊचे शपथ घेतली स्वराज्याचे जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाचे जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबा तोरण बांधिलं स्वराज्याचं तोरणा गडाला तोरण बांधिलं स्वराज्याचं तोरणा गडाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला आणि असा पुत्र जन्माला येण्यासाठी महिला मंडळ अगोदर आईनं वागीन झालं पाहिजे म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी जगाला उद्धार करणारी ही नारी आहे नारी ही नारायणी आहे म्हणून महिला मंडळ आपलं कर्तव्य आहे की आपल्या मुलांना योग्य संस्कार देणं जर आपला मुलगा धार्मिक सिलवान चारित्र्य संपन्न जन्माला आला कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा देवांना सुद्धा हर्ष वाटावा असे पुत्र आपले जन्माला यावे बरं का कोणती का होईना सेवा करून या मानवी जन्माचं सार्थक करून घ्या अशा प्रकारे आपल्या पुण्य पावन भूमी डोंगर शेळकी तांडा या तांड्यावर सेवा करण्याची परत यावर्षी सुद्धा संधी मला प्राप्त झाली त्याबद्दल सर्व भाविक भक्तांचे आदरणीय बालाजी महाराज पवार यांचे सर्वांच्या सहकार्याने खरोखर भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे तुमचं कौतुक करावं तेवढंच कमी म्हणून सर्व सहकार्यांचं सर्व भाविक भक्तांचं आपले बालाजी महाराज पवार यांचं कौतुक करण्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा गड्या कारण का एखाद्या तांड्यावर आम्ही तुमच्या या तांड्याचा आदर्श बाकीच्या गावच्या कीर्तनामध्ये सांगतो बरं का अहो काही काही गावामध्ये सप्ते नाहीत अजून पण आपल्या तांड्यावर एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी मला तर असं वाटतं की आज आम्ही या डोंगरशेकी तांड्यावर नाही तर आम्ही प्रत्यक्ष पंढरपूरमध्ये आहोत की काय असं वाटायला लागलं कारण का तुमची श्रद्धा तुमचा विश्वास तुमची भक्ती फार श्रेष्ठ आहे असाच भगवान परमात्माचा उत्साह वाढत राहो असाच परमार्थाची सेवा तुमच्याकडून घडावी अशी इच्छा जगदंबा मातेकडे प्रगट करून झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताचे अर्पण करून सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊले नारायण माऊले